मी आज तुम्हाला स्वामी चरित्रातील 3 अध्याय वाचून दाखवणार आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री गुरुदेवताय नमः. श्री अक्कलकोटवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्याय स्वामीराजाय नमः. परमानंद परमसुखद केवल ज्ञानमूर्ती दाततीत गगन सदृश तत्वादी लक्षम एक नित्य विमलमचल सर्वसाक्षी भूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. ओम रक्तांड रत्नवर्ण पद्मनेत्र सुहासी वदन कोता टोपी माला दंडुमकटांकर रक्षक त्रिगुण रहित त्रिलोकी पालक विश्वनायक भक्तवस कलियुगी श्री स्वामी समर्थ धारक पाय मा जे जय श्री सागर उल्लासा मायाचक्र चालका विनाशा शेषेना अनंत विशारामातीत अनंत जो सकळ विश्वाचा जनिता संबंध करणे ज्याची कांता जो सर्व कारण करता गणत नमी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत परिषद आगमय लीला जयाची तया मंगळाशी शास्त्रांग नमन करुणे मागे वर्तन स्वामी चरित सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होय. जिजावर प्रसाद मिळता मूळ पंडित होते तत्वता सकळ काव्यार्थ येते हाता ती ब्रह्मजुता नेमिली जो अज्ञान विनाशक विद्याकानन छदक जो सद्बुद्धीचा प्रकाश विद्यादायक गुरुवर देवी असती माता पितर तैसे श्रेष्ठ गुरुवर चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लिहिला त्रिकुमार दत्तात्रय नेमली धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानावेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतेचे अवतार प्रत्यक्ष जग त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झालो स्वामी कुठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोणवर नामा सर्व धर्म कोळी कोणासही कळेना ते स्वामी नाम महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नारायण भक्त मनोरथ पुरविल त्याचे साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाजिनी गावाची योजले करता आणि कविता तुझे स्वामीनाथा माझी आठवता मी पणाची नशी ऐशी ऐकून असतो ती संतोषली स्वामी राजमती केवी लागे अभय देती वरदाहस्त करून आता नमू साधवंत जाशी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहते. व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत ग्रंथ रचिले ज्याने वारंवार जयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी मुकुटावत्स नमिले कवी कालिदास ज्याची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना पाहून येण्यातही डोले ती मान तयाचे चरण नमिल इष्टनी जल्ली चिता अशी तुकारामाधिक भक्त ग्रंथ नमित वर प्रसादा करेल अहो तुम्ही संत जनी मजदिनावर कृपा करून आपण हृदयस्तराने ग्रंथ रचना करावी आता करून नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले पण हे अमृत जाणून आदर राजू श्रवणे असे माझी असंस्कृताने तिकडे न पाहावे स्वामीच्या लीला प्रसिद्ध बहुत असते प्रसिद्ध लोका त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरे समुद्र त्या महाद्युतीने पाय मुक्ताबाई घेतली काही दहाव्या माणसुद्धा आत्मन काही नाही करा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथ समता आदर भक्त परिसत प्रथम अध्याय गोडा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत मंगळाचरण नाम प्रथम अध्याय गोडा श्री शंकर अर्पण मस्तू श्रीपाद वल्लभ अर्पण मस्तू श्री गणेशाय नमः. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथ पुक्ती तशी निष्कामकता प्रतिकेवली प्राप्ती होत अशी अक्कलकोटी माझा राजपा मोदी यांच्या घरी बसली समर्थाची सारी तेही भक्त समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेसते साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्या दिवशी जाता आदर त्याचा गेला त्याच एक वारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचले 3 खुर्च्या आणून बाहेर मंडळामध्ये एके हारी दोघांशी बसून दोहेरी तिसरी बसले आपण पाहून समर्थाची ते उपेताशी वाटले साहेबांनी प्रश्न केला सध्या आपण आला कुठून स्वामीने हसमुख करून उत्तर दिले त्या लागून आम्ही कर्तव्यनात्र प्रथम आरंभ निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील यापूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पाहून नाना तीर्थ हिंडून हरदारा गेलो पुढे पाहिले केदार शहर हिंडलो तीर्थे जिची हिंडलो समग्र 80,000 नगरे आम्ही देखली मग तेथून या सद्गती पातलो गोदावरी जिची महाप्रख्याती पुनरावृत्ती केली गोदावरीचे स्थान पाहिले परम पावन काही दिवस फिरून हैदराबाद दिवशी पाहतो येऊन या मंगळवेळात बहु दिवस केला शिवास मग येऊन पंढरपूर स्वैच्छिणे ते तर आलो तदनंतर बेगमपुरा पाहिले आम्ही सुंदर रमले आमच्या तर काही दिवस ते तर आलो तेथून या स्वैच्छिणे मग केवळ मोह पाहिले मोह देश हिंडून सगळं सोलापूर पाहतलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वैच्छिणे अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तेपासून या नगरात आनंदी आहो नांदत आहे असे आमचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेळाप्रती राहिले स्वामीराज येथे परित्यास्थायी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शन येतात साधू दिगंबर लीला विग्रही येतीवर कमरेवरी ठेवून करत दर्शन देते तयाची येथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समर्थ आनंद भक्त परिसत द्वितीय अध्याय गोडा येथे श्री स्वामीचरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्री सरस्वती शुभम भवतु श्री गणेशाय नमः.
धने धने ते या जगती स्वामी चरणी त्याची भक्ती त्याची नाही पुनर्पती पद पावली केविले निरकार स्वामी मृत्यू चमत्कार दायती काही वर्ष करूनही वस्ती मंगळवेळी सोडले माझे वास्तविक रापाट झाले भक्त तेजस साकल्यावर अल्पमिती केवळ नसे घेऊन स्वामी शिटोळ जाते अकलकोट अर्धमार्गावर टोळाशी मागे परतणे भाग पडे टोळ गेले या परतने स्वामी चालले उठून ते भोवतवर जिल्हे सेवेकरांनी परिणस मानिले तेथून निघाले अकलकोटा परत आले ग्रामदारू बेसले येथील असं एक पिढी ते एक आविध होता तो करीत याची थट्टा परी काही चमत्कार पाहता माशी तर समजला पूर्व पुण्यस्थानीची आई जवळपासच्या ग्रहाप्रती स्वामीशी जाणून विषणमती चौपा करी आदर योगा अधिक काही चौपाने केले नाही भक्ती परिभक्तीस्तो पायी स्वामी आले सदनाची तयाची भक्ती पाहून स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चौपाची ते आनंद झाला बहुसा तेव्हापासून तयाच्या घरी स्वामी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चौपा करी अधिकारी तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे दक्षासन कारभारी ब्रह्मज्ञानी असती चौपाच्या ग्रहापाशी आले कोणी केली लोका चमत्कार दावे ती काय गावात मात पसरली लोकांची पसरती मात नृपाशी कैला वृत्तांत की आपली या नगरात काय येथे विख्यात पातले वार्ता अशी ऐकून राव बोलला काही वणी गावात येथे येऊन फार दिवस झाले परी आम्हा सुरत पाय आजवरी झाले नाही आता येऊन लवलाय भेटू येते परी ते केवळ अंतर्ज्ञानी अशी वार्ता ऐकली का नाही हे सत्य तरी येऊन आता जर देते दर्शनाला मुखातून आणि निघाले तोच ती मृत्यू पुढे ठेवली सकाळच्या बाजी चकित झाली मती गुंगली राहायची खून पडले अंतरी स्वामी केव्हा अवतारी भक्ती पळणी गेली दोरी चरणी भक्ती जळली ते सकळ सभानंदी समस्ती पावली वंदिली सोडू शिप्यारी पूजली स्वामी मृत्यू नृपा येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संवंत प्रेमळ भक्त परिषद तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी चरणार्पण वस्तू श्री सरस्वती शुभभवतु येथे श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ।